तर आज मी तुमच्यासाठी खूप साध्या सोप्या पद्धतीत डाळ कोबीची सुकी भाजी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी शेअर करणार आहे। अशी डाळ कोबीची भाजी अगदी झटपट तयार होते आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल हे तुम्हाला मी खात्रीने सांगू शकते। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। डाळ कोबीची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे। बाजारातून जेव्हाही तुम्ही कोबी भाजीसाठी निवडून घेताना असा हा हिरवा रंगाचा हातावर घेतला की छान तो जड लागला पाहिजे असा आपल्याला कोबी छान निवडून घ्यायचा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त मोठा कोबी घ्यायचा नाही, तो चवीला थोडासा कमी असतो आणि थोडासा करकरीत किंवा खरखरीत लागतो। भाजीसाठी छोटाच कोबी आपल्याला घ्यायचा आहे। आता या कोबीमधला फक्त अर्धा कोबी आपण भाजीसाठी वापरणार आहोत। कोबी बघू शकता किती सुंदर आहे, मस्त हिरवागार आपण असा छान कोबी निवडून घेतलेला आहे। कोबी कसा चिरून घ्यायचा आहे ती सुद्धा एक पद्धत असते। कोबी चिरत असताना अगदीच बारीक बारीक न चिरता असा हा लांब लांब आपल्याला सरसरीत कोबी चिरून घ्यायचा आहे। आणखीन एक महत्त्वाची टिप, कोबी चिरत असताना अगदीच पातळ न चिरता थोडासा मोठा मोठा पातळ उभा चिरला तरी सुद्धा चालू शकेल, म्हणजे भाजी तुमची छान सुटसुटीत तयार होईल, ती अजिबात चिकट तयार होणार नाही। ही खूप खास टिप आहे, लक्षात असावी। चिरून घेतलेला कोबी वाटीने जर मोजाल तर साधारणतः 2.5 वाटी आहे। आता 2.5 वाटी कोबी जर असेल तर त्यासाठी अर्धी वाटी भिजवलेली चणा डाळ घेतलेली आहे। डाळ कोबीच्या भाजीचं असं हे परफेक्ट असं प्रमाण आहे। या प्रमाणात भाजी साधारणतः 3 डब्यांसाठी व्यवस्थित पुरते। आता भाजीसाठी एक छान ठेचा खलबत्त्यात तयार करणार आहोत, तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता। आता खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, 5-6 हिरव्या मिरच्या आणि 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। खलबत्त्यामध्ये जाडसर आपण हे छान कुटून घेणार आहोत। तुम्ही मिक्सरला असं जाडसर फिरून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। खलबत्ता असलं की अगदी 1 मिनिट भरातच आपलं हे काम अगदी सोपं झालेलं आहे। तर असं हे छान आपलं झालेलं आहे। आता फायनली भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करणार आहोत। भाजीला फोडणी देण्यासाठी कढई चांगली गरम करून घेतलेली आहे आणि फक्त अर्धी पळी आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे। कोबीची भाजी सुटसुटीत छान होण्यासाठी तेल खूप जास्त घालायचं नाही, ही खूप खास टिप आहे, लक्षात असावी। तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी घातल्यानंतर मस्त ती तडतडली पाहिजे किंवा छान फुलली पाहिजे, त्याशिवाय बाकीची जिन्नस अजिबात घालायची नाही। तर मोहरी छान फुलली की यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं आणि तयार ठेचा घातलेला आहे। आता ही सगळी जिन्नस अगदी मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं मस्त सुगंध येईपर्यंत अगदी लालसर रंगावर खरपूस आपण परतून घेणार आहोत। लक्षात असू द्या, फोडणी करपवायची नाही, मात्र चांगली परतून घ्यायची आहे। थोडीशी मिनिटभर लालसर झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घातलेली आहे। कोथिंबीर नुसतीच वरून सजवण्यापेक्षा अशी थोडीशी फोडणीमध्ये घातली की भाजीला अगदी छान चव येते। कोथिंबीर सुद्धा थोडीशी परतून घेतली की अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेतलेली आहे। 2 चिमूट आपण यामध्ये हिंग घेतलेला आहे। चणा डाळ वापरलेली आहे म्हणून हिंग आपल्याला जरूर वापरायचा आहे। हिंग आणि हळद सुद्धा आपण छान थोडीशी परतून घेतलेली आहे, अजिबात करपू द्यायची नाही। आता या स्टेजला यामध्ये भिजवून घेतलेली चणा डाळ त्यातलं सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि फक्त डाळ आपण यामध्ये घातलेली आहे। डाळ कोबीच्या भाजीसाठी डाळ अशी थोडीशी फोडणीमध्ये मिनिटभर परतून घेतली की ती पानसट लागत नाही, त्याच्या आतमध्ये सगळे फ्लेवर्स मुरले जातात आणि तुमची भाजी चवीला अगदी छान होते। शिवाय अशी परतून घेतली की शिजायला सुद्धा मदत होते, पटकन डाळ शिजली जाते। मिनिटभर डाळ परतून घेतली की चिरलेला कोबी घातलेला आहे। संपूर्ण कोबी आपल्याला यामध्ये घालायचा आहे। कोबी घातलेला आहे, चवीपुरतं मीठ सुद्धा घालणार आहोत, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता। मिठाचा जर अंदाज नसेल तर भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतर अगदी शेवटी जरी मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकेल। आता कोबी घालून पुन्हा आपण 2 मिनिटं छान एकजीव करत ही जिन्नस छान परतून घेतलेली आहे। जितकी भाजी करताना तुम्ही ही जिन्नस चांगली परतून घ्याल तितकी भाजीला चव अगदी छान येते। आता काय करायचं आहे, यामध्ये पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोबीच्या भाजीला थोडासा तुरट चव येते अशी कोथिंबीर घालून भाजी केल्यामुळे एक तर भाजीला रंग छान येतो आणि चवीला ही भाजी छान तयार होते। भाजीच्या कढईला झाकण लावायचं आहे आणि वाफेवर मध्यम आचेवर भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। अजिबात यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही। तर वाफेवर शिजवत मध्यम आचेवर साधारणतः 5-6 मिनिटं झालेली आहेत। बघू शकता मस्त तुमची मोकळी भाजी झालेली दिसत असेल। खूप जास्त गरम असतानाच इतकी मोकळी आहे, संपूर्ण थोडीशी कोमट थंड झाली की आणखीन ही छान मोकळी होते। आणि ही
भाजी शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही। चणा डाळ अशी हाताने छान दाबून बघायची, अगदी मऊसूत शिजलेली आहे। आणखीन एक गोष्ट, चणा डाळ तुम्हाला जर चालत नसेल तर भिजवलेली मुगाची डाळ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। सगळ्या शेवटी एक 5-6 चमचे आपण इथे ओल्या नारळाची चव घेतली आणि याच वाटीने जर मोजाल तर साधारणतः अर्धी वाटी। आता ओला नारळ तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही अशीच भाजी खाऊ शकता किंवा ओला नारळ घालून ही भाजी अगदी मस्त तयार होते। पुन्हा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, छान एकजीव करून घेतलेला आहे। पुन्हा 1 मिनिटभर छान परतून घेतलेला आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे। आपले व्हिडिओ बघणारे बरेचसे बॅचलर असतात, पहिल्यांदा स्वयंपाक करायला घेत असतात, तर तुम्हाला मिठाचा जर अंदाज नसेल तर भाजीला अंदाजे तुम्ही सगळ्या शेवटी जरी मीठ घातलं तरी सुद्धा चालू शकेल। मीठ घालायचं आणि पुन्हा 1 मिनिटभर थोडंसं वर खाली परतून घ्यायचं आहे। तर अशी ही डब्यासाठी खूप साध्या सोप्या पद्धतीत मात्र खूप जास्त चविष्ट डाळ कोबीची भाजी तयार झालेली आहे। तर नक्की करून पहा। डब्यासाठी डाळ कोबीची सुकी भाजी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कमेंट करा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।